पढ़े डेटा पे लिखे हो इंटरेस्ट तो लगा रहे तुमको हो। बताया जाए, पढ़े हाँ? लिखे होते, कोई अच्छी कंपनी में जॉब करते 38,931 रुपए होते, का कब क्या आ रहा हुआ? तभी बॉर्डर में भेज दिए गए हो तुम। अरे सर, हम्म, ऐसा ना किसी के हक का ना खाने का नहीं, तुम समझा हम्म, ना, हजम नहीं होगा, तभी तुम लोगों के बच्चे ना विकलांग पैदा होते हैं, और हाँ ऐसे ही हाँ लोग होते आपके जो शहीद हो जाते हैं। ओके ओके रखो ओके अभी फोन। खूपच निंदनीय गोष्ट आहे ही, की त्या जवानाचं शिक्षण काढलं गेलं, लायकी काढली गेली, शिव्या दिल्या गेल्या, त्याच्या पोराबाळांसुद्धा ही वाईट साईड ती बाई बोलली. यावर आपण राग व्यक्त करू शकतो, त्या बाईचा निषेध करू शकतो, जास्तीत जास्त त्या बाईला कामावरून काढून टाकलं जाईल. पण आपल्या सैनिकांची परिस्थिती खरंच या सगळ्याने बदलणार आहे का? कारण एका सैनिकाला त्याच्या शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर 25 ते 80,000 रुपये सॅलरी मिळते, विच इज फेअर इनफ असं आपल्याला सर्वांना प्रथम दर्शनी वाटेल. पण आपण थोडं कंपॅरिझन करून बघू इंडियन क्रिकेट प्लेयर्स सोबत. हा ऑलिम्पिकच्या ऑफिशियल साईटवर 2024-25चा BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्यात प्रत्येक लेवलच्या प्लेयरना इयरली किती पॅकेज मिळणार हे प्रॉपरली लिहून दिलेलं आहे. त्यावर आपण एक नजर फिरवूया. रोहित शर्मा, विराट कोहली, जाडेजा यांच्यासारख्या A+ खेळाडूंना 7 करोड, त्यानंतरच्या A लेवलच्या प्लेयर्सना 5 करोड, बी वाल्यांना 3 करोड आणि सी वाल्यांना 1 करोड मिळणार असं लिहिलेलं आहे. आणि सी लेवलला रिंकू सिंग सुद्धा आहे, जो एक उत्तम प्लेअर आहे, ज्याचं शिक्षण आहे 9वी. क्रिकेटसाठी त्याने मेहनतही घेतली आहे, नो डाऊट. कोणाचंही शिक्षण काढण्याचा इथे माझा अजिबात उद्देश नाही आहे, पण त्याच्या शिक्षणाबद्दल कोणी बोलेल का? दोघेही भारतासाठी लढत आहेत, खेळत आहेत, पण दोघांच्या कामात किती फरक आहे हे मला वेगळं सांगायला नाही. एका बाजूला उन्हातान्हात कधी -डिग्रीच्या थंडीत दिवस रात्र जागून आपलं रक्षण करतोय, आणि दुसरीकडे विमानाने प्रवास, 5 स्टार हॉटेलमध्ये स्टे, मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरणं, प्लस ग्लॅमरस लाईफ, फॅन फॉलोईंग, इंस्टाग्रामचे फॉलोअर्स, आणि हे सगळं मिळतं ते एका बाजूला. ॲडव्हर्टिजमेंटमधून पैसा मिळतो तो वेगळा. किती फरक आहे लक्षात घ्या. सैनिक होण्यासाठी मेहनत त्याही जवानाने घेतली असेलच ना. सणवार सोडून, कुटुंबाला सोडून तो फक्त आपल्यासाठी लढत असतो ना, आणि त्या बदल्यात त्याला हा अपमान सहन करावा लागतोय. ऑपरेशन सिंदूर सारखे ऑपरेशन्स यशस्वीरित्या पारही पडले, आपण तेवढ्यापुरती त्यांचा जय जयकार करतो, आणि पण नंतर काय?